राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची चांदी चांदी आहे, नाहीतर भाजपने दणका दिलाच म्हणून समजायचा। ठाकरेंचा सर्वे काय सांगतोय बघूया। तर येत्या काळामध्येच होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरू केलेली आहे। गेल्या 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे। 3 वर्षापूर्वी शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची तयारी सुरू केलेली आहे। आणि गेल्या 25 वर्षापासून ही मुंबई महानगरपालिका मराठी माणसाच्या अर्थातच शिवसेनेच्या हातामध्ये राहिलेली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेले 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातील रस्सीखेच मात्र सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वरळी येथील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंचा विजय मेळावा पार पाडल्यानंतर मुंबईत सर्वे केला असून यामध्ये येत्या काळात एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी होणार असल्याचं पुढे म्हटलं जात आहे। जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर हे दोघं बंधू एकत्र आले, येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूची जी राजकीय युती होणार आहे की नाही अद्याप गुलदस्त्यात असलं तरी पण त्यांना जर युती केली तर त्यांचाच फायदा होणार आहे। मात्र सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने चाचण्या सुरू केलेल्या आहेत। कशा प्रकारे या मुंबईवर कब्जा मिळवता येईल सर्व पक्ष मात्र आता हात धुवून मागे लागलेले आहेत। तशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या सर्वेमध्ये 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील असे या सर्वेनुसार पुढे म्हटलं जात आहे। बरं, या सर्वेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला 25 पेक्षा जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे। महापालिका निवडणुकीला समोर जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वे करण्यात आला आहे। या अंतर्गत सर्वेमध्ये 2017च्या महापालिका निवडणुकीत जागा, 2012च्या महानगरपालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेच्या 75 जागा तर भाजपला 71 जागा मिळाल्या होत्या। तर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते, त्यासाठी शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। तर मनसेला मात्र 7 जागा जिंकता आल्या होत्या। त्यामुळेच जर ठाकरे बंधू आणि हे दोघं जर एकत्र आले तर ह्यांची चांदी चांदी होणार आहे, नसतं भाजपनं गेम केलाच म्हणून समजायचं आहे। तसं बघायचं झालं तर मराठी मतदारामध्ये शिवसेनेचा मुख्य आधार आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसेमध्ये मराठी मताची विभागणी होणार आहे। पण या मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतासोबतच मुस्लिम समाजाची मते देखील मिळतील। हे गुप्त समीकरण महानगरपालिका निवडणूक गणित बदलू शकते। शिंदे यांच्या शिवसेनेकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक आले असले तरी 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या पुढे पक्ष सोडून गेलेले माजी नगरसेवक जे आहेत निष्प्रभ ठरतील असा सर्वेचा अंदाज आहे। विशेषतः मराठी मते असलेले गिरगाव, माझगाव, ताडदेव, लालबाग, परेल, भोईवाडा, दादर, माहीम, जोगेश्वरी, वांद्रे, मागठाणे, गिरगाव, मुलुंड पूर्व, भांडूप, कांजूर मार्ग, विक्रोळी आदी भागात मराठी वोट बँक मात्र मोठे असून ते निर्णायक ठरणार आहे। या भागातून ठाकरे बंधूची युती झाली तर त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात जर हे 2 बंधू एकत्र आले तर। दुसरीकडे आगामी काळात जर ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचे होणार आहे। त्यांच्या केवळ 10 जागा येतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज मात्र वर्तवला जात आहे। यामुळे जर येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका सत्ता राखणं अपयश येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा। 2 ठाकरे बंधू आले एकत्र तर हे वेळेस महानगरपालिका शिवसेनेच्या हातात जाईल किंवा भाजप यांचा नक्कीच गेम करेल, हे दोघं एकत्र नाही आहेत। तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा रास्तक मराठी। चॅनलवर नवीन आला असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।